लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर अतिशय कडक कारवाई करण्यात यावी व याच्याशी संबंध असलेल्या मंत्र्यांची त्वरित चौकशी करा आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अटक करा या प्रमुख मागण्यांसाठी नाशिक शहर महिला काँग्रेसतर्फे रविवारी आंदोलन करण्यात आले। नाशिक शहर महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा स्वाती जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। रुपाली चाकणकर यांनी महिलांच्या चारित्र्याशी खेळ केला, हा गुन्हा अक्षम्य आहे। अंधश्रद्धा निर्मूलन कायदा भंग आणि महिलांचे शोषण केलेल्या खरातला संरक्षण दिल्याबद्दल त्यांना अटक झाली पाहिजे। तसेच भोंदूबाबाच्या गैरकृत्यात सहभागी असलेल्या मंत्र्यांची त्वरित चौकशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी स्वातीताई जाधव यांनी केली। संरक्षण मिळालंच पाहिजे। रुपाली चाकणकरला अटक झालीच पाहिजे। कॅप्टन खरातला कडक शिक्षा झालीच पाहिजे। रुपाली चाकणकरला अटक झालीच पाहिजे। अशोक खरातवर कडक कारवाई झालीच पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेसने चाकणकर यांना पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून काढून टाकावे अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली। विशेष म्हणजे नाशिक शहरातील मध्य ब्लॉक, सिडको ब्लॉक, नाशिक रोड ब्लॉक येथे अशा तिन्ही विभागात हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलन प्रसंगी ज्येष्ठ माजी नगरसेविका वत्सलाताई खैरे, नाशिक रोड ब्लॉक अध्यक्षा कुसुम चव्हाण, सिडको ब्लॉक अध्यक्षा मीरा साबळे, मध्य ब्लॉक अध्यक्षा गुड्डी आप्पा शेख यांचे विशेष सहकार्य लाभले। यावेळी अंजना महाले, मनीषा जमदाडे, तरन्नुम शेख, शकीरा शेख, सविता मोगल, ज्योती चव्हाण, शेवंता शेलार, उषा पवार, पुष्पा विस्पुते, वर्षा भुसळे, सिंधू शेलार, मधुरा शिंदे, शिरसाटताई यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला। जितेंद्र इंगळे, मी नाशिककर न्यूज, नाशिक।